हे बघा फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता या ब्लाऊजचे फिटिंग आणि फिनिशिंग. हे बघा, खूप छान हा ब्लाऊज झालेला आहे. तर या ब्लाऊजची कटिंग मी आज तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि हा पॅडेड ब्लाऊज आहे. याच्यामध्ये कप्स टाकलेले आहे प्रिन्सेस कटमध्ये आणि बोटनेकमध्ये आहे. मागून पूर्ण पॅक गळा आहे, समोरून व्ही नेक आहे आणि स्लीवलेस ब्लाऊज आहे. याला बाही वगैरे नाही आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, पूर्णपणे बघा. आज कटिंगचा व्हिडिओ आहे आणि उद्या स्टिचिंगचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, इथे एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज शिवायला आले आहे. तर हे सर्व ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये शिवायचे आहे. तर यापैकी मी आज या ब्लाऊजचे कटिंग तुम्हाला दाखवणार आहे, जे की आहे 36 साईजचं आणि त्यामध्ये आपल्याला पॅडसुद्धा ॲड करायचे आहे. तर हे पॅडेड ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये आणि मागच्या साईडनं पूर्ण पॅक गळा आहे. पॅक म्हणजे बोटनेक टाईप. तर याची कटिंग आपण बघू. तर हे बघा, याची पूर्ण उंची, हे सर्व मेजरमेंट मी त्यांच्या अंगावर घेतलेलं आहे. तर याची पूर्ण उंची आहे इथे 14 इंच आहे. तर खालच्या साईडनं मी इथे कपडा सरळ करून घेतला. इथे पूर्ण उंचीचं माप टाकले तर 14 इंच रेडी आहे. तर 1 इंच शिलाईमध्ये घेतला. हे बघा, 15 इंचावर मार्किंग केली. इथं शोल्डर 7.5 इंच घेतला आहे मी. त्यांचा शोल्डर 15 इंच आहे बॉडी, तर मी इथं 7.5 इंच घेतला आणि आर्मोलसुद्धा 7.5 इंच घेतला. इथे छातीचा माप 36 आहे, पण मी इथं पाव इंच त्यांना लूजिंग दिली आहे, कारण की बोटनेक आहे तर हे पॅकमध्ये येणार, तर आपल्याला थोडीशी लूजिंग हवी. तर हे बघा, आर्मोलसाठी इथे 1.5 इंचावर मार्किंग केली. कमरेचं माप इथे 29 आहे, पण मी इथे 30 इंच घेतलं. तर 30 इंचाचा चौथा भाग इथे 7.5 इंच घेतला. गळ्याची रुंदी इथे मी 3.5 इंच घेतली आणि पाठीमागच्या गळ्याची उंचीसुद्धा मी इथे 3.5 इंच घेतली. असा बॉक्स तयार करून इथे गोल शेप देऊन घेतला. शोल्डर डाऊन करायचा आहे आपल्याला इथे अर्धा इंच. पाठीमागचा टक्स घ्यायचा आपल्याला 4 इंचावर आणि उंची त्याची 4.5 इंच घ्यायची. आता हे इथे मी कट करून घेतलं, जसं मार्किंग आहे तसं. गळा आत्ताच कट नाही केला मी, आपण याच्यावरूनच समोरचा भाग तयार करणार आहोत. तर जसं आहे तसंच पहिले इथे मार्किंग करून घेतलं, सेम कपडा ठेवून. साईडला इथे समोर आपल्याला हुक लावायचे आहे, तर इथे पाव इंच एक्स्ट्रा घेतला आणि खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा ठेवला आहे मी कपडा. तर इथे खालच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. इथे फक्त इथे सर्वात पहिले इथे आर्मोलचा बॉक्स तयार करायचा. इथे आतल्या साईडला आपल्याला पाऊण इंचावर मार्किंग करून क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आणि 1 इंचावर समोरच्या आर्मोलसाठी इथे गोलाई द्यायची. तर हे बघा, समोरचा गळ्याची उंची त्यांची इथे 7 इंच आहे. तर इथे 7 इंचावर मार्किंग केलं. आता हे बोटनेक असल्यामुळे इथे गळ्याची रुंदी जर आपण तेवढीच घेतली तर भरपूर पसरून जातो गळा. त्यासाठी इथे मी खालच्या साईडनं 2.5 इंचावर घेतली, वरच्या साईडला इथे 3.5 इंचावर आहे. आणि या पद्धतीनं हे व्ही नेक टाईपमध्ये असा या पद्धतीने शेप दिला आहे. हे बघा, इथे प्रिन्सेस कटसाठी आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे. त्या अगोदर इथे खाली 1 इंच वाढवून घेऊ. हे बघा, 5 इंच उंची घ्यायची टक्सची आणि 3.5 ते 4.25 इंच इथे या पद्धतीने मार्किंग करून इथे टक्स मी इथे 2 इंचाचा घेतला आहे आणि इथे प्रिन्स कटचा आकार देऊन इथे आर्मोलच्या साईडला पण इथे दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन इथे मार्किंग केलं आहे.
या पद्धतीने आपल्याला इथे क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे. आता हे मी कट करून घेते. इथे शोल्डर डाऊन करायचं आपल्याला अर्धा इंच. सेम जसं मार्किंग केलं तसंच कट करणार आहे. इथे आर्महोल एकदम बरोबर नाही कट करायचं, आपल्याला थोडंसं मागच्या साईडचा जेवढा होता तेवढा कट करून घ्यायचा आहे. नंतर आपण तिथे जेव्हा टक्स मारू तेव्हा ते एकदम बरोबर येणार समोरचा आर्महोल. हे बघा इथे कट करून झालं. आता साईडला जो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्किंग केलं होतं ते इथे कट करून घेऊ. हे बघा इथे पूर्ण अस्तरची कटिंग झालेली आहे. ते साडीचा कपडा आहे, इथे याला बॉर्डर आहे बाहीला लेस, ती काढून घेतली मी. त्यांना बाही लावायची नाही आहे, स्लीवलेस ब्लाऊज आहे हा. हे बघा इथे बरोबर कपड्याची घडी करून इथे बरोबर एकावर एक फोल्ड करून कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आपल्याला. इथे पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा, जसा आहे तसाच इथे कट करून घ्यायचा सेम या पद्धतीने. इथे आर्महोल शोल्डर डाऊन करायचा आहे. कटिंग करते वेळी मी केला नव्हता. ते बघा आता ही समोरचा भाग इथे सरळ भागाला आपल्याला बरोबर बसवून घ्यायचा. या पद्धतीने इथे बसला आहे आता बघा बरोबर एकदम. आणि इथे आपल्याला याच्यामध्ये कप्स टाकायचे आहे. तर समोरचा भाग जेवढा आहे आपल्याला तेवढाच अस्तरचा कापड जेवढा आहे भाग तेवढाच आपण जो मेन कपडा आहे ना त्याच्या बरोबर लेवलनंच कट करणार आहोत. इथे जास्त घेणार नाही, कारण की हा कपडा जाड आहे तर याला दोन्ही भाग आपण वेगवेगळे तयार करून याच्यामध्ये कप्स लावणार आहोत. हे बघा जेवढा आहे तेवढंच घेतलं आहे बरोबर. तर हा सुद्धा समोरचा भाग आहे, तो सुद्धा जेवढा आहे तेवढाच बरोबर घ्यायचा. जर कापड पातळ वगैरे असेल किंवा कापडमधून जो साडीचा मेन कपडा आहे तो पातळ असेल तर आपल्याला इथे कप्स लावायचे असेल तर डबल अस्तर लावा लागते. पण या ब्लाऊजचा कापड जाडा आहे एकदम, तर त्याच्यामधून दिसणार नाही, तर तो मी सिंगल याच्यामध्येच लावणार आहे.